नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, भारतामध्ये दरमहा 16 अब्जाहून अधिक UPI व्यवहार होत असतात. परंतु कधीकधी सर्व्हरमध्ये अडथळे किंवा पेमेंटला उशीर होण्याच्या तक्रारी येतात आणि या समस्या कमी करण्यासाठी NCPIने 7 महत्त्वाचे बदल केलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या UPI ॲपवरनं दिवसातनं फक्त 50 वेळा बँक खात्यातील शिल्लक तपासू शकता. वारंवार बँक बॅलन्स तपासल्यानं सर्व्हरवरती दबाव येतो, ज्यामुळे व्यवहारांना गती मिळत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरनं दिवसातनं फक्त 25 वेळा लिंक्ड बँक खाती तपासू शकाल. यामुळे सिस्टीमवरील अनावश्यक भार कमी होईल आणि फसवणुकीची शक्यताही कमी होईल. त्यानंतर नेटफ्लिक्स किंवा म्युच्युअल फंड हप्त्यांचे OTP व्यवहार आता फक्त 3 विशिष्ट वेळेतच पूर्ण केले जातील. या वेळा सकाळी 10 वाजेपूर्वी, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9:30 नंतर. यामुळे पीक आवर्समध्ये सर्व्हरवरील ताण कमी होईल. त्यानंतर आता तुम्ही दिवसातनं फक्त 3 वेळाच फेल्ड व्यवहारांची स्थिती तपासू शकता. प्रत्येक तपासणीमध्ये 90 सेकंदांचं अंतर असणं हे बंधनकारक आहे. वारंवार स्थिती तपासल्यानं सिस्टीम मंदावते. त्यानंतर 30 जूनपासून लागू झालेला नियम असा आहे की कुठल्याही व्यक्तीला पेमेंट करण्यापूर्वी तुम्हाला प्राप्तिकर्त्याच्या नोंदणीकृत बँकेचं नाव दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यामध्ये पैसे जाण्याचा किंवा फसवणुकीचा धोका हा पूर्णपणे कमी झाला आहे. त्यानंतर चार्ज बँकसाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तुम्ही 30 दिवसांमध्ये 10 वेळा आणि एकच व्यक्ती किंवा संस्थेकडनं 5 वेळा चार्ज बॅक मागू शकता. त्यानंतर NCPIने बँका आणि ॲप्सना म्हणजेच APIsना वापराचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले, जेणेकरून सिस्टीममध्ये कुठलाही अडथळा येऊ नये. या बदलांचा उद्देश हा UPIला जास्तीत जास्त कार्यक्षम, जलद आणि सुरक्षित बनवणं हा आहे. त्यामुळे तुम्हाला वारंवार बॅलन्स तपासण्याची किंवा स्टेटस रिफ्रेश करण्याची सवय सोडावी लागेल. OTPसाठी नॉन पीक आवर्स तुम्ही लक्षात ठेवा आणि पेमेंट करण्यापूर्वी प्राप्तिकर्त्याचं नाव हे नक्की तपासा. हे नियम सिस्टीमला जलद आणि सुरक्षित बनवतील, जेणेकरून तुम्ही कुठल्याही व्यत्ययाशिवाय डिजिटल पेमेंटचा आनंद घेऊ शकाल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने 1 ऑगस्टपासून हे 7 बदल तुम्हाला तुमच्या UPI व्यवहारांमध्ये झालेले पाहायला मिळतील. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण बिलकुल नाही आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.